नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना तोरट मराठी लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया आलूचे खमंग पराठे। चला तर मग सुरू करूया। इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले। बटाटे स्वच्छ धुवून घेऊ। बटाटे धुवून झाले। गॅस चालू करून कुकर ठेवू। 2 ग्लास पाणी घालून बटाटे टाकून मीठ टाकून शिजवून घेऊ। आता बटाटे आपले छान शिजलेले आहेत। शिजलेले बटाटे साइडला काढून थोडेसे पाणी घालून थंड करून घेऊया। बटाटे थंड झाले तर आता त्याची साल काढून घेऊया। सोललेले बटाटे एका भांड्यात घेऊन सर्व बटाटे मॅश करून घेऊया। बटाटे मॅश करून झालेत। आता त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर घालून सारण तयार करून घेऊ। आता आलू पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे। सर्वांच्या घरी सकाळी चपातीसाठी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं असतेच। त्याच पिठात सारण भरून परोठे लाटून तेल किंवा तूप लावून तव्यावर छान भाजून घेतले की सकाळचा नाश्ता रेडी। मी पण सकाळीच पीठ मळून ठेवलेले होते। आता मळलेल्या पिठाचा छोटा गोळा करून त्यात बटाट्याचं सारण भरून हळूवार पराठा लाटून घेऊया। तवा गरम झालेला आहे। तूप किंवा तेल लावून गरम तव्यावर पराठा भाजायला ठेवूया। दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ। वाह, किती छान सुगंध येतोय ना। गरमागरम आलू पराठे तयार आहेत। हा पराठा दही, लोणचे किंवा चटणी सोबत खूपच छान लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी अर्चना तोरट लाईव्हला सबस्क्राईब करा।